पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिरपूरमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा धडाका। ताडीचा 110 लिटर साठा नष्ट, 2 आस्थापना सील, विनापरवाना व्यवसायावर मोठी कारवाई। शिरपुरातील 2 खाद्य आस्थापना सील, अनेकांना नोटिसा। अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन महागात। शिरपुरात एफडीएची धडक मोहीम, ताडीत जप्त आणि हॉटेलांवर कारवाई। धुळे येथील अन्न व औषध प्रशासन विभागानं 8 जुलै 2026 रोजी शिरपूर शहर व परिसरात अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत विशेष तपासणी मोहीम राबवत विविध खाद्य व्यावसायिकांवर धडक कारवाई केली। या कारवाई दरम्यान ताडीचा नमुना विश्लेषणासाठी जप्त करण्यात आला। 110 लिटर ताडीचा साठा नष्ट करण्यात आला। 2 आस्थापना सील करण्यात आल्या, तर अनेक हॉटेलांमधील त्रुटींवरून संबंधितांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। कारवाई दरम्यान मारुती ट्रेडर्स ताडी विक्री केंद्र, प्लॉट क्रमांक 5 मच्छी बाजाराजवळ शिरपूर येथील आस्थापनेची तपासणी करण्यात आली। ताडीचा अन्न नमुना प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी घेण्यात आला। तसेच ताडीचा उर्वरित 110 लिटर साठा अंदाजे किंमत 11,000 रुपये शिरपूर नगर परिषदेच्या कचरा निर्मूलन केंद्रात नष्ट करण्यात आला। याच मोहिमेत हरियाणा जिलेबी सेंटर, नेहरू रोड, शिरपूर आणि हॉटेल गुरुकृपा शिरपूर टोल नाक्याजवळ या दोन्ही आस्थापनांकडे वैध अन्न परवाना नसल्याचं निदर्शनास आले। त्यामुळे वैध अन्न परवाना मिळेपर्यंत व्यवसाय करू नये अशा नोटिसा देत दोन्ही आस्थापना प्रशासनानं सील केल्या। याशिवाय हॉटेल बजरंग बस स्थानकासमोर शिरपूर, यादगार रेस्टॉरंट शिरपूर, हॉटेल पालवी शिरपूर टोल नाक्याजवळ, हॉटेल उत्सव मांडळ आणि हॉटेल साईबा मांडळ या आस्थापनांचीही अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान आढळलेल्या त्रुटींच्या विविध अनुषंगानं संबंधित व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। अन्न व औषध प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार एप्रिल 2026 पासून आतापर्यंत अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006च्या कलम 69 अंतर्गत एकूण 9 प्रकरणांमध्ये 1,05,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। संबंधित खाद्य व्यावसायिकांना नियमबाह्य बाबींचा वापर करून तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यांच्या विरोधात कायद्यानुसार पुढील दंडात्मक कारवाईसाठी प्रकरणे दाखल करण्यात येणार आहे। ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे श्री गोपाल माहोरे, सहाय्यक आयुक्त, आनंद पवार, अन्न सुरक्षा अधिकारी शशिकांत राणे आणि श्री अरविंद राऊत यांच्या उपस्थितीत पार पडली। अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनानं सर्व खाद्य व्यावसायिकांना केले। उपसंपादक अशोक गिरासे, जेबीटीव्ही न्यूज, दोंडाईचा, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।